सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागल्यावर आता आरोप प्रत्यारोपांचा वेगळाच अध्याय सुरू झालाय। भाजप नेते राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप पालकमंत्री जयकुमार गोरेंनी केला आणि खळबळ उडवून दिली। स्वतः राम सातपुतेंनी हे दावा उचलून धरत विरोधकांवर नावानिशी आरोप केलेत। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सध्या दोन्हीकडनं आरोप प्रत्यारोपांना उत आलाय। आढावा घेऊया राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमधून। आज पोलीस तपास करतायत की त्यांच्या खुनाचाही कट करण्यात आला आणि तो कट कुणी केला हेही आपल्याला या अनुषंगानं भविष्यात समोर येईल त्या माहिती सगळ्या। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी मंगळवारी हा दावा केला आणि सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालानंतर जिल्ह्यातलं वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। माळशिरसमधले भाजप नेते राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर माध्यमांचे कॅमेरे अर्थातच सातपुतेंच्या दिशेने वळले। गोरेंनी केलेल्या आरोपांची पुष्टी तर त्यांनी केलीच, शिवाय आपल्या हत्येच्या कटामागे कोणाचा हात आहे हे नावानिशी सांगत मोहिते बंधूंकडे बोट दाखवले। कुठल्या तरी बाहेरच्या टोळीला या विषयामध्ये कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार या लोकांचा करायचं काहीतरी कट असं एकंदरीतच पोलीस प्रशासन आणि इंटेलिजन्सचा पुढं आलेला आहे। त्यामुळे या विषयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि सगळे नेते मंडळीच्या कानावर हा विषय गेलेला आहे। काही लोकांना उचललेला आहे असंही समजतंय। काही लोकांच्या चौकशा सुरू आहेत। प्रामुख्यानं धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील हे काही लोकांना पुढे करून अशा पद्धतीने काही प्रकार सुरू आहे असं एक आमच्या कानावर येतंय। पालकमंत्र्यांनी केलेले आरोप आणि सातपुतेंनी थेट नाव घेऊन टीका केल्यावर धैर्यशील मोहितेंनी पलटवार केलाय। माजी आमदारांनी मीडिया मॅनेज करून फक्त आपली एक सीट निवडून आलेली त्याचा गवगवा केला आणि प्रत्येक इलेक्शन आलं आणि आपण हारलं की थोडे दिवस ते वेगळ्या विचारसरणीत जातात आणि प्रसिद्धी झोतात राहण्याची त्यांना सवय आहे कायम। त्यामुळं कोणत्याही स्तराला जाऊन ते आरोप करतात। केवळ मोहिते पाटलांवर आरोप करून सातपुते थांबले नाहीयेत, तर त्यासोबत उत्तम जानकरांच्या मुलाचा पराभव झाल्याचा संदर्भ देत आपल्या हत्येच्या कटाशी त्यांचाही संबंध असल्याचे संकेत दिलेत। उत्तमराव जानकरांचा मुलगा आम्ही त्या ठिकाणी पाडला। अर्जुनसिंह मोहिते पाटील म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटलाचा सख्खा चुलत भाऊ आम्ही त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये पराभव केला पंचायत समितीला। त्यामुळे अशा पद्धतीचे कट रचणं हे आम्ही गृहीत धरलेलं आहे। परंतु प्रत्येक कटाला संविधानिक मार्गानेच आम्ही उत्तर देऊ। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्या संविधानावर आमचा विश्वास आहे। आम्ही कसल्याही पद्धतीने संविधान मोडणारी माणसं नाही। येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचं सत्य जे आहे ते बाहेर आलं पाहिजे आणि ज्यांनी कुणी आता मला काही गोष्टी बाहेर येत आहेत की राज्याबाहेरील काही टोळ्यांना कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार यांनी केलाय का किंवा असं माझ्याशी पोलीस चौकशी करतायत। त्यावर जानकरांनी अत्यंत शेलक्या शब्दात सातपुतेंचा समाचार घेतलाय। पालकमंत्र्याविषयी त्यांनी म्हटलं असेल तो थोडा तिथं अशी धराधरी झाली, ढकलाढकली झाली। फार मोठा काही विषय नव्हता त्याच्यामध्ये। राम सातपुतेनेच आगावपणा केला। तो असा तो हिन पिस्तूल नसतं का न्यायचं गुलालाचं, ते त्या बाबा मानेच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मतमोजणी होती आणि ते हरले अशी बातमी आली। त्यामुळे ते रागाने एकमेकाला भिडले। इलेक्शनमध्ये अनेक ठिकाणी होतं, लाठीचार्ज होतो, अनेक घटना होतात त्याच्यामध्ये। आणि मुरदाडाला कोण मारणार, आता कशासाठी मारायचं त्याला? ज्यांचा यात सहभाग नसेल त्यांनी बोलू नये असं म्हणत पालकमंत्री गोरेंनी हा विषय गांभीर्याने घेणार असल्याचं दाखवून दिलंय। जे लोक याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावर कारवाई होईल। कोणी काही म्हटला तरी त्याच्यावर कारवाई होईल। त्यामुळं त्याचा तपास चालू आहे। तपासामध्ये जर हा विषय तपासामध्ये उलगडा होईल, कोणी दिला किंवा नाही दिला, मोकळा थेट होता याची खात्री केली जाईल आणि त्या अनुषंगानं चौकशी होईल। याच्यामध्ये चौकशीमध्ये कुणाला अडचण असायचं काही कारण नाही मला वाटतं आणि त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला काही फार अर्थ नाही आणि ते लोक कोणी कटात सहभागी नसतील तर त्यामुळे चर्चा व्हायचं काही कारण नाही। सोलापूरमध्ये निकाल लागल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय। हे प्रकरण केवळ तेवढ्यापुरतच राहणार की भविष्यात या प्रकरणातले नवे धागेदोरे समोर येणार हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.